गावातून यायला लय टाईम झाला. आले या गाड्याला सांगितलं होतं पाते व्यवस्थित पांगून टाक. ते जनावरं बांधले पण जनावर खाली ते चाराही नाही काहीच नाही. हां याला गडी कुठे गेला असेल गाडचं. हां एक काम द्या नाव करीत नाही. मी इकडे जाग्यावर नसलं का बस गाडी इकडे तिकडे टापा मारायला निघून जातो गाडचं. हां त्याला ही पाते करायला सांगितलं ते म्हणलं या त्या असे पसरून ते म्हणलो पण काच तू पण पगार आहे ना पगाराला लय टपक्याने हात पुढं करतो महिन्याला लगेच. हां कुठं गेला सर आता येर होतं नाही जाऊन बसला मस्त निंबाच्या झाडाखाली जाऊन झोपला सर. हां तसा लय आवला देतो. सर आता पाहून येतो त्याच्याकडून. लाईट एक काही ठिकाणं झाली मक्याला पाणीला द्यावं म्हणलं. आईला 5 मिनटं मोटर नाही चालू केली लगेच लाईट जाते. मका तर अख्खा सगळा सुकून गेला. मालक तर बोलणार राहिले पण त्याचा काय उपयोग आहे मालकाने बोलून तरी. लाईटच नाही तर मी तरी काय करायचं. हा ऊन पण काय झाले बाबा. काय रे कुठे घालता रे. हे काय मक्याला पाणी द्यायला गेलो होतो. आता तिला काला पाणी ती पूर्ण वाळली ना आता. मग काय करायचं मालक आता. काला पाणी वाया घालतो आता ती काय हिरवी होणार आहे का. हा मालक मोटर नाही चालू केली मग? लगेच लाईट जाते. काय करायचं मी तरी. म्हणजे लाईट नाही का आता. नाही या लाईटीचं काय झालं लोडशेडिंग चालू केली का काय ना काही कळायलाच मार्ग नाही. रात्री एक ह्या घासाला पाणी दिलं म्हणून तेवढा घास चांगला राहिलाय. हा गिन्नी गावताला पाणी भरलं ना त्या. हा मग तुला ती पाते करायला लावले ते ना जनावराला चारा टाकायला लावला होता. हा हा म्हणलं लाईट आहे तर आपल्या पाठदिशीनं मक्याला पाणी द्यावं. नाही ना याला पाणी भरूच नको तू. आता उन्हाळा कांद्याला पाणी लाव. बर हा ते आता लाईट आल्यावर लावतो. 2 पाण्यावाले ते कांदे आपले हा तेवढे 2 पाणी भरले का मग ते कांदे काढून टाकू. हा चालतंय. आता या मकाला काही पाणी भरू नको. हा ते काय आता हिरवी होणार नाही. नाहीच होणार. मग तो डोकं चालत नाही का रे. हा मत चालतंय पण त्या साईडला थोडा हिरवा आहे म्हणलं तिकडे पाणी दिलं तर तेवढं तरी चांगलं राहील. काला फुकट उन्हाळ्या दिवस आहे काला पाणी वाया घालतो भाऊ. हा सांगेल तेवढं करी जाईल दादा काय आज तू वाढव कामानं करी जाऊ. वा मालक करावं आणि नाही करावं तरी तुम्ही दोन्ही साईडनं बोलताय मला. कस काय कालच काय म्हणला अय गंगाराम आता मक्याला कोण पाणी द्यायचं. आता मरू दे तरी बाबा म्हणलं काल मी पण नको भरूच नको कारण आता पाणी आपल्याला कमी आहे. आता ते कांदे झाले पाणी भरायचे. हा परत आपल्याला घास भरायचा परत गिन्नी गावात भरायचं. हा आता का पावसाळा आहे का सांग बरं. पावसाळा तर नाही उन्हाळाच आहे. हा म्हणून म्हणतोय येस भरून टाक आणि कांदे भरून टाक. हा बरं बरं भरतो कांदा. माझा असं काय ये रे जाय तिकडं पेटेजवळ बस लाईट येईल आता. मालक हा आता काय लाईट येणार नाही. का बरं. ती आपली डिपी नाही का मोठी हा ती जळली 2 दिवस लाईट येणार नाही आता. म्हणजे आता झालं का वाटोळ झालं का आता. मग मी काय केलं त्याला. नाही तो नाही काय केलं पण जळाली ना ती. हा मग मग आता झाले का कांदे राहिले भरायचे घासही वाळून जाईल आता. हा आपण लाईटच नाही मालक. लाईट असतं तर मी दिले असते लगेच चालू केले असते. बरं चला आता मी त्या डिपीचं आहे ना शेतकऱ्याकडे जातो त्याच्या कोण वर्गात काढतो टप्प्यान 2 दिवसात डिपी आणून घेतो. हा मग काय करताय आता चल म्हणताय लगेच. नाही नाही, आता तू काय तू जेवलाय का. मग मला जेवायला डबा आणलाय का. नाही आता मी गावातून जेवण आलोय सप्त्याचं. हा. तू आता एक कर तू गावात जाय जेवायला सप्त्याचं. म्हणजे मी आता गावात जायचं सप्त्याचं खायला हा आणि डबा आणला असता तर काय बिघडलं असतं का मला. अरे मी आता असं झालो गावातून मधून भाऊ काय ते तू गावात जाय जेवायला. पण मालक हा मला एक सांगा काय आहे जेवायला सप्त्यात. जेवायला ना बाय मालपोहे हा गुलाबजाम आहे हा कढी भात आहे बापरे. उसळ आहे हा आणि मठ्ठा आहे. काय म्हणता. हा म्हणजे तुम्ही तर चांगला टिचून आलेला दिसताय. अरे एकदम पोखर एकदम पोटभर. बरोबर ना. हा माझा काय विचार करायचा पिशवी तरी घेऊन यायचं होतं मला. अरे गंगा कसं राहते पिशीत आणलं हा. ना लोक नाव ठेवत्या महाबुद्धीला शोभल का सांग बरं. वा मालक आपण एक तर प्रतिष्ठित शेतकरी मोठा पाय म्हणशील बाबराव घरी चालवल्या बरोबर की नाही. बाकीची जशी काही माणसं कोणी येतच नाही. नाही ना ते आपल्याला बरोबर नाही वाटत. तू एक कर तू जेवायला जाय जेवून ये पो. हा हा मस्त जेवण आहे मठ्ठा पे जास्त उन्हाचा. तुम्ही लय प्याला असेल मट्टा. ए मी 6 ग्लास पेलो. साग आला 6 ग्लास. हायला तरी म्हणलं एवढं कसं काय डेअर पुढं आलंय. दुसरं ढेकरं चालले मला. हा. आता नाही मला लय सुस्त आहे राहिली. हा. मी आता झोपतो तू आता गावात जाय जेवण करून ये. हा हा. आणि जरा लक्ष राहू दे. देतो मी लक्ष. हा जाऊ का मग मी हा आणि जाय परत तू.
चांगलं फुकटचं खायला भेटलंय. कधी नाही मिळलं आणि पटकन गिळलं. खुशाल म्हणतोय मठ्ठा मी 6 गलास पिलं. ह्याला झोपा येतील नाही तर काय येतील. दुसऱ्यांचा काही विचार नाही. कामं सांगायला पुढं पुढं. आता म्हणतोय जा जेवायला आणि ते जनावरांचा बघ म्हणे. ते जनावर बघून नंतर पहिलं जातो मी पण खाऊन येतो. चाललंय चांगलं झोपा काढायला. चला आपण जाऊ. हे खोरं ठेवते तर मस्तपैकी आणि जेवण करून येऊ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडोनी गाठ. आलेला पोट गच भरलं हो. काय ना बोला, काय चाललंय? कुणीकडे निघले? हे काय आता हे पावडर ठेवतो. हा, आता शर्ट घालतो आणि जातो जेवायला गावात. गावात? सप्ताह नाही का आपला चालू? अरे मी जेवण करून आलो, संपलं सगळं. काय म्हणता ना? हा, संपलं? अरे गंगाराम, असं जेवण भारी होतं, लवकर तर यायचं ना राव तू. हो, मालक तर मला आत्ता भेटला. हा. मालक म्हणे जा गावात परदेशीनं जेवून ये. अरे असे लोकांनी ताव मारले. मी स्वतः आहे ना 10 ग्लास मठ्ठा पेलो, 10. काय म्हणतात 10 गालास? हा, हे बघ, संध्याकाळ ताण नाही. हैल म्हणजे आज काय सगळ्यांनी मठ्ठ्यावरच जोर लावलाय का काय? अरे असा भारी मठ्ठा व्हायला होता, काय सांगा. हा हा ना, वा वा, मोजून 10 ग्लास मारले मी, मोजून. चांगलं आहे राव नाना तुमचं. हा, जातो आता घरी, ताणून देतो मस्तपैकी. अरे गंगाराम, हा तुझ्या मालकाची गंमत मी पाहिली. काय हो? अरे 4 पंक्ती वस्तूर जेवत होता पठ्ठ्या, काय म्हणता? कम्प्लीट 4 पंक्ती वस्तूर. मालक एवढं हलकट आहे काय? काय म्हणलं, घरी कधी भेटत का नाही? सगळं गाव टकामका पाहायचं त्याच्याकडं. बरं आहे. जाऊ नको, पण आता संपलं सगळं भाऊ. संपलं? हा. ना ना, हा, खरंच सगळं संपलं? अरे हा ना, मी काय खोटं बोलल का बाबा? छायलाय ना, म्हणजे मी आज उपाशीच मेलो मग नाना. मग आता काय करतो आता? हायला मालक पण असा आहे ना, जाऊन खुशाल झोपलंय. अरे लवकर यायचं तू, सकाळपासून पंक्ती चालू झाल्या तिथं. आता काम लावलेत मालकाने, करायला नको का नाना? बस कामच करीत बस. पण लय भारी चान्स हुकावला राहतो. आजचं जेवण आहे ना, कायमचं ध्यानात राहिले असं जेवण होतं. काय आता नशिबातच आहे आज उपाशी राहायचं, तर आपण काय करणार आहे त्याला? तकदीर गांडू तर क्या करेगा पांडू. जाऊ द्या, पांडुरंगाचाच उपास पकडला असं समजून मी. काय म्हणायचं आता? काही समज भाऊ, पण काही राहिलं नाही तिथं, जाऊ नको. बरं बरं, येतो मग. हा या. हेला नाना तर म्हणताय काही राहिलं नाही. आणि मालक तर चांगला डेअरीला हात फिरवत आलाय. जेवलं म्हणे मी आणि मला उपाशी टाकलंय. हायला कामं करा, नुसते कामं करा. नाही मी पण काम करत काय नाही, मी पण जाऊन झोपतो आता. काय चोर झाले, त्यांना जनावर सुद्धा कमी पडायला लागले. गाय चोरून नेली खुशाल. पाणी पाऊस पडा ना, मरणाचे चोर सुटले. पण जनावर चोरावं का बरं? काय लोकांनी तर लाजा सोडून दिल्या. ही इकडं काळी गाय कोणाची बांधेल दिसती. चल जाऊन तरी पाहते. साहेबांनी सांगितलं काळ्याच रंगाची गाय आहे. ही गाय काळ्याच रंगाची. पण नेमकी आता ह्या दोन्ही मधून कोणती गाय असावी? चल, हा कोण झोपलाय त्याला विचारून तरी पाहते. हाय, झाली का झोप? इकडं इकडं. का मॅडम, झोप झाली का? चांगला झोपलो होतो, आता झोप माझी मोडली तुम्ही. गाय कोणाची आहे? आमच्या आहेत नाही. तुझ्या आहे काय? नाही माझ्या नाही, हा, मी इथं कामाला आहे. ते माझ्या मालकाच्या आहेत. तुझ्या मालकाच्या? हा. अरे तुझ्या मालकाचं काय नाव आहे? बाबूराव. बाबूराव? हा. कुठे गेला मालक? ते आता घरी जाऊन झोपलंय. घरी जाऊन झोपले काय? हा. इथं किती वर्षापासून काम करतो? मॅडम हा आता पुढच्या महिन्यात आहे ना, हा, मला 2 वर्ष होतील. 2 वर्ष? हो. मग इकडेच राहतो का, खाणं पिणं सगळं? हो, मालकाकडेच.
असं. मॅडम हा तुम्ही काय एवढी चौकशी करताय पण? चौकशी हा तो सकाराम आहे ना कुठला? तुमच्या गावातला, हा त्याचं काय झालं मग? त्याच्या गाया चोरीला गेल्या 2 गाया. गाया हम्म. चोरीला गेले? हा त्या चौकशीसाठी आले मी इड गावात. म्हणजे त्या गायांची चौकशी करायला आलाय का? हा मग त्या त्यांच्या गाया नाहीत या नाही. आमच्या गाया आहेत. त्यांच्या गाय आहे ना अशाच आहे काळ्या कलरच्या. नाही नाही ही आमची गजरी. तुम्हाला सांगतोय बघा गजरी म्हणलं का कश कान टाव करला बघा तिनं. ही गजरी काय? हा हा, आणि आणि ती हिरी. हिरी. हा नाव चांगले ठेवले. हा मग का रे नक्की या गाय तुझ्या मालकाच्याच आहे ना? हा मॅडम. पाय बर का, मग नाही तर लय महागात पडेल मग. हो मॅडम हा हे गाय आहेत ना हा हे मी यायच्या अगोदरपासून इथंच गाय आहेत. असं. तुझं नाव काय? हे माझं नाव गंगाराम. गंगाराम. हा नाव तर चांगलं आहे तुझं. मग तू कुठला आहे? माझं गाव का? हा उमरज. उमरज. हा उमरज वरून एवढ्या लांबून इकडं कस काय आला? मॅडम काय करायचं हा पोटासाठी आलो इकडे काम करायला. हा बरोबर. तिकडं पाणी पाऊस नाही ना. हा ना म्हणून तर इकडे आलो. हा मग चांगला पगार पडतो का इकडं? अहो, कशाचा पगार? अहो, काय सांगायचं तुम्हाला मॅडम. हसतंय ना मी उपाशीच मिळलोय बघा. काय सांगत आहे? मालकाने जेवानी दिलं काय? मालकच गावात जाऊन पोटभर जेवलाय. मला म्हणला जा तिथं सपताय तिथं जाऊन जेव. हा म्हणून मी निघालो हम्म, तर तिथं सगळं जेवणच संपलं. त्या शेजारचा आमचा एक नाना भास्कर नाना हम्म. ते म्हणला जेवणच संपलं. म्हणजे काय? मालकाने उपाशीच ठेवलं तुला? आज उपासच आहे बघा माझा. चिकटच दिसतोय तो मालक. हा मग हं? पगार तर काही वेळेवर येत नाही. 2-2 आणि 3-3 महिने पगार देत नाही. मग कशाला राहतो? मॅडम माहितीये का ही पोटाची टीसभर खळगी भरण्यासाठी आहे ना हा काम केलंच पाहिजे हो. हा बरोबर आहे. एक तर घरी आपले म्हातारी आई हं. आता तिच्याकडे कोण लक्ष देणार? कोण कोण आहे घरी? तर घरी आईच आहे ना. आईच आहे काय? हा लग्न झालं का तुझं? खा मॅडम गरिबाची चेष्टा करताय. ह्या गरीबाला कोण पोरगी देणार आहे हो? का बरं? हा हो धड कपडे घालायला नाहीत. हा कसं बस आईला सांभाळतोय तीच मुश्किल. हा नाही नाही असं काही नाही. होईल होईल तुझंही लग्न होईल. कशाचं लग्न होतंय आता त्या परमेश्वरालाच माहिती. तुला माहिती आहे काही? काय मी पण उमराचीच आहे. तुम्ही उमरेच्या? हं. तुम्ही उमरेच्याच म्हणताय? हा मग तुम्ही इकडं कसं काय? इकडं हा इकडं आहे ना आता 2 महिने झाले माझी पोस्टिंग इकडं झाली. म्हणजे तुम्ही इकडं तुमची दुटी लागली का? हा बदली झाली माझी इकडं. हो मॅडम हा तुम्ही उमरेच्या म्हणता हा मग तुमची शाळा कुठे झाली? माझी शाळा हा आणि बालपण अख्खं उमरजला झालं. उमरेजला? हा मग कोणत्या शाळेत होता? मी ती आपली जिल्हा परिषदची. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये? हा हा मॅडम मग मी पण जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो. तू पण जिल्हा परिषदच्या शाळेत होता ना? हा नाही पण तुम्हाला कधी बघितलं नाही हो मग मी शाळेत. नाही का? हा मॅडम हा तुमचं नाव काय हो? माझं नाव शांता. शांता? हं. आडनाव काय आहे आडनाव? शांता ठोंबरे. शांता ठोंबरे. नाव असं जरा मला ओळखीचं वाटतंय. वाटतंय ना? ह आठव आठव. नाही पण शांता ठोंबरे माझ्या वर्गात होती बरं का. होती ना? हा ती अशी सडपातळ होती. हा 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 बर अजून नाही शाळेत चांगली होती हुशार होती ती. कशी होती दिसायला? हा दिसायला चांगली होती गोरी होती. हं. हा पण नुसती पंजाबी ड्रेसवरच राहायची बघा. हा ना? हा हा मग आता शाळेत असल्यावर पंजाब ड्रेसवरच राहतं माणूस. हा लग्न झाल्यावर साडी घालतं. बरोबर आहे का नाही? लग्न झालं साडी घालतात हा का मॅडम? शांता ठोंबरे आहे ना हा माझ्या वर्गात होती. हा ती माझ्याबरोबर 1ली ते 10वीपर्यंत आम्ही दोघांनी शिक्षण घेतलं. पण माझी परिस्थिती लई गरिबीची होती हो. हा ना? माझे वडील लहानपणीच गेले हं. आणि कसं आहे आईला जास्त कामधंदा होत नव्हता. हं. म्हणून मग काय मला पुढं काही शिक्षण घेता नाही आलं.
पण नंतर तिची न माझी काही गाठच पडली नाही. आता त्यावेळेस ती कशी होती बिचारी, आता कशी आहे, तिचं लग्न झालं का नाही काहीच माहित नाही बघा आपल्याला. म्हणजे तू नंतर काही तिची चौकशीच केली नाही? हो, कुठनं चौकशी करायची मॅडम, आपल्या पोटासाठी कष्ट करायला मी इकडं आलो बघा. का रे? शांताची न तुझी जवळची मैत्री होती वाटतं. अहो, काय सांगायचं मॅडम, हा, जवळची म्हणजे आमची खास मैत्री होती. काय सांगतो? हो, शाळेमध्ये आहे ना माझी परिस्थिती खराब होती ना, हा, त्याच्यामुळे आहे ना मला एक दिवस डबा आणून दिला नाही तिनं. ती माझ्यासाठी आहे ना रोज डबा घेऊन यायची. अरे वा. आणि काय एक सांगा मॅडम, तिला शाळेमध्ये काहीच येत नव्हतं, पेपरमध्ये लिहायला वगैरे काय काहीच येत नव्हतं? ह, तिचा पेपर सुद्धा आहे ना सगळं माझं बघून ती पेपर लिहायची. म्हणजे तू हुशार होता? हा, हुशार मट्ट होती, होती? मट्टच होती म्हणायचं तर काय येतं. पण नुसती मैत्रीण नव्हती माझी, हा ती खास माझ्या जवळची होती. हा, हा, म्हणजे जीवाची मैत्रीण होती बा, एकदम जवळची. एकदम जवळची म्हणजे काय सांगू मॅडम तुम्हाला, तिचं माझं आहे ना प्रेम होतं, प्रेम. काय सांगतो? हो. म्हणजे तुमचं मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं? हा, मग मग आम्ही शनिवार रविवार आहे सांगू का तुम्हाला, हा शनिवार रविवार आहे ना आम्ही घरी थांबायचोच नाही. हा का? हा, मग चाललं आम्ही गावात कुठं पण फिरायला, कोणाचं आंबस तोड, हा कोणाचं ते फणस असतं ना फणस, हा. तिथं लय तिला आवडायचं. हा हा, ती माझ्या मागं लागायची, गंगाराम काय पण कर पण मला फणसच चाल. हा ना. हा, मग कुणाच्या पण झाडाचं तोडून आणायचं मी तर. हा हो, एवढा जीव होता माझा तिच्यावर, तिचा पण लय जीव होता माझ्यावर. हा का? हो. तिचा जीव होता ना पण नक्की. हा, मग मग शाळा सोडल्याच्या नंतर तू तिचा तपास केला का नाही? कुठं राहती, काय तिचं लग्न झालंय का नाही? हा मॅडम, हा ती आहे ना हा. लय मोठ्या घराण्यातली होती. काय सांगतो? हो. हो, तिच्या हाताखाली नोकर चाकर होते. हा आपली परिस्थिती खराब, हम्म. आणि कसं आहे गावात राहावं तर गावात कामधंदा नव्हता, हा हा. म्हणून शेवटी पोटासाठी मी इकडं निघून आलो. मग कसा तपास लावणार मी तरी. म्हणजे तू विसरला तिला? नाही नाही, मी विसरू शकत नाही मॅडम, नाही ना. नाही विसरू शकत. पण आता कसं आहे, शेवटी कधी गाठ होईल आणि काय काय सांगता येते का मॅडम. हा ते बरोबर आहे. अरे तू तिला नाही विसरला, हो. पण ती तुला विसरली असेल आता. नाही हो मॅडम, नाही. ती तर आहे ना मला कधीच विसरू शकत नाही. हो. एवढं एवढं प्रेम आहे तुझ्यावर तिचं? हो मग, हो मॅडम, ती मला भेटायला आहे ना हा. कधी पण यायची, कधी पण रात्रीची पण यायची. काय सांगतो? हो. हा, कुठं कुठं करायची तुम्ही प्रेम? काय आमचं तर रोज आम्ही शाळेतच असायचं, हा पण शाळेतनं जर ती घरी गेली ना तर कसं आहे, ती शेवटी मोठ्याची पोरगी हा म्हणून मला काय तिच्या घरी जाता येत नव्हतं. हा हा. पण तीच रात्रीचं यायची, दरवाजा वाजवायची, हम्म. मग मी हळूच बाहेर यायचो, मग आम्ही भेटायचो, बोलायचो, हा नंतर मग ती घरी जायची. हा. आणि ती कशी मला विसरेल हो. बरोबर आहे ना. तू तिला चिंचा पाडून द्यायचा दुपारच्या सुट्टीत, बरोबर, बोरं पाडून द्यायचा, हा, तुम्ही दोघं चिचुके खेळायचे, बरोबर का? हा, मी तुम्हाला कसं काय माहिती मॅडम? मला सगळं माहिती, मी अंतर्यामी हाय, मी तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल. नाही नाही, मला माहिती सगळं. हे मॅडम, खरं सांगा मला, तुम्हाला कोणी सांगितलं? तू कोणाच्या वावरात गेला का, आंब्याचं झाड असलं का आंबे खिशात घालून आणायचा, तिला द्यायचा दुपारच्या सुट्टीत, बरोबर? हाय, हे द्यायचं, बरोबर ना. पण एवढी सगळी माहिती तुम्हाला कशी काय माहिती? तोच प्रश्न आहे ना, एवढं मला कसं काय कळालं? हो मॅडम, हा तुम्ही एवढं सांगताय, हा. मग नक्की तुमची आणि तिची भेट झाली असेल. कशी आहे हो माझी शांता? खरं सांगा, खरं सांगा. काय खरं नाही तिचं. काय हो, काय झालं, काय झालं? असा दारुड्या नवरा भेटला तिला, रोज तिला हाताखालून काढितो, एकदम आशी झाली, आशी. काय म्हणता मॅडम? पण आहे ना, तुला विचारत होती ती. मला विचारत होते? कसा आहे माझा गंगाराम, कुठं राहतो, त्याचं लग्न झालं का, त्याची बायको कशी आहे, त्याला किती पोरं आहे, मला खूप त्याला भेटावं वाटतं, असं म्हणत होती. मॅडम, मी तुम्हाला काय म्हणालं, माझी शांता आहे ना कधीच मला विसरू शकत नाही हो. पण तिचं काय खरं नाही. पण मॅडम, असं कसं, तिच्या घरची काही येडी आहेत का? हायला त्या दारोड्या संग लग्न लावून दिलं तिचं. तिच्या बापाने लय मोठा सर्व्हिसवाला मुलगा पाहिला, हां.
आधी तो 2 वर्ष चांगलं सर्व्हिस केली त्यांनी, नंतर त्याला असंच मित्रांच्या नादी लागून व्यसन लागलं, बरबाद झाला सगळा. हायला कमानी सुद्धा नाही तिच्या गळ्यात. काय म्हणता? हायला माझ्या शांतीचा हाल चाललं म्हणायचं मग. लय हाल चालले. मॅडम हं. कुठं आहे हो माझी शांती? तुला सांगू का, तिचा नवरा आहे ना तिला लय त्रास द्यायचा ना, हां मग तिने सोडून दिलं त्या नवऱ्याला. बरं झालं सोडलं ना नवऱ्याला. हा पण बरी आहे ना ती? सोडून दिलं, नंतर परत अजून पुढं शिक्षण घेतलं आणि आता ती काय करते माहितीये का, काय करते? ती पोलीस मध्ये आहे आता. काय म्हणता? पोलीस झाली ती आता. पोलीस झाले? हं. वा 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 शांती, चांगलंय. नवऱ्यानं तिचा छळ केला पण ती स्वतःच्या पाया उभं राहिली. हं. बरं वाटलं मला. मॅडम हा. मला घेऊन चला ना तिच्यापाशी. तिच्यापाशी? हो मला भेटायची इच्छा झाली हो. हा का? हां पण तीच जर तुमच्यापाशी आली तर? आता तिला काय माहिती मी इकडं आहे. हा ते बरोबर आहे. मग हां तुम्ही जर जाऊन सांगितलं हा तर ती मला खरंच भेटायला येईल. हा येईल ना. हां मग बरं मग असं कर ना, हां डोळे झाक बरं 2 मिनिटं, तिला लगेच बोलून आणते इकडं. हो मॅडम. हा आता इथे काय कोण दिसतंय का आणि कशी 2च मिनिटात येईल इथं? अरे बाबा डोळे तर झाक तू. डोळे दाखव. हा झाकले डोळे. हां झाकले का डोळे? हो झाकले मॅडम डोळे. बर उघडू का डोळे मॅडम? हा उघड बरं. कोण आहे? शांते तू? काय गंग्या, तू मला ओळखलं नाही? अगं नाही ना शांते. काय तू ना खरंच एवढा प्रेम करतो माहून मला तू ओळखलं नाही? अगं शांते स्वप्नात पण मला असं वाटलं नव्हतं की माझी शांती माझ्या समोर येऊन बसल म्हणून अशी. काय गंग्या, तुला माझा आवाज ओळखून नाही आला? हा अरे शाळेत असताना तू काय नाही ते करायचा. एकदा तू आपण दोघं बोलत होतो, सरांनी पाहिलं तर तू लगेच शाळेच्या पत्र्यानं जाऊन बसला आणि तिडून उडी खाली माझ्यासाठी. हो. आणि आता तुला आवाज ओळखू येणार ना रे? ए अगं शांते हा तेव्हाच्या आवाजाचा ना आताच्या आवाजात लय बदल झाला तुझ्या. अरे बाबा माणसात बदल होऊ शकतो, जाड बारीक होऊ शकतो, आवाजात कधी बदल होतो का का रे? नाही पण तुझा बदलच झाला पण. काय तू मला विसरूनच गेला. नाही नाही शांते खरंच नाही तुला विसरलो, पण तू अचानक मला भेटायला आली खरंच मला माझं मन भरून आलं शांती. अरे बाबा माझी बदली या गावामध्ये झाली. काय म्हणते? ह्याच गावात आहे आता तू? हा इथं आहे मी आता. किती बरं वाटलं मला शांते. जवळजवळ 2 वर्षानंतर आज आपली गाठ पडली. मी ते गाईच्या शोधात आले इकडं. तुमच्या गावातला तो सकाराम आहे ना, हां त्याचे गाय हरवले. मग त्या गाईच्या शोधात इकडे या काळ्या गाई दिसल्या ना, म्हणून मी इकडं वळाले. इकडं वळाले तर इकडं पाहिलं तर बाजाऊ मी तुला लगेच ओळखलं. तू झोपेला होता ना, हां पण म्हणले आता याला ना ओळखच द्यायची नाही, बघू हा काय म्हणतोय. मग नंतर मी तुला आता ओळख सांगितली. मग शांते तू मला लय उशिरानं ओळख सांगितली ना. मी म्हणले बघू आता तरी ओळखील आवाजावरून, नंतर तरी ओळखील, पण काच. पण शांते तू म्हणाल ते खरं आहे का? तुझं लग्न झालं? हा अरे बाबा माझं लग्न झालं, पण आहे ना माझा नवरा आहे ना इतका दारुड्या निघाला, त्याच्यामुळं आहे ना मी त्याला आहे ना 6 महिन्यातच टाकून दिलं. मी त्याच्यापासून बाजूला झाले. हां. नंतर मी परत फॉर्म भरला पोलीस भरतीचा, त्याच्यात मी पास झाले आणि मी आता पोलीस झाले. पण शांते हं. तुला खरंच पोलिसाच्या ड्रेसमध्ये बघितलं ना, मला खरंच लय बरं वाटलं. मला पण आहे ना तुला जेव्हा बघितलं ना इथं, तेव्हाच माझं मन आहे ना असं आनंदाने एकदम फुलून आलं होतं. पण म्हणले आता याला लगेच सांगू कशी, याला लगेच सांगायचंच नाही म्हणले. म्हणजे तू बाबा माझी परीक्षाच घेतलीस म्हणायचं. हां परीक्षाच घेतली मी तुझी. म्हणले पाहू हा मला ओळखीतो का. का रे एवढे दिवस झाले, माझं लग्नही झालं, नंतर मी पोलीसही झाले, पण तरी तू मला विसरला नाही आहे ना. शांते अगं कसं विसरणार. मी जेवताना तुझं नाव घेतो, हा. बसताना नाव घेतो, मी झोपताना सुद्धा तुझं नाव घेऊन झोपतो शांते. हां तुझ्या नावाशिवाय मला जगायला दुसरा पर्यायच नव्हता. हा ना, मग मला माहीत होतं का तू माझ्याशिवाय राहूच शकणार नाही. पण काय नशिबाने माझं असं झालं, आणि कसं योगायोगाने आपल्या दोघांची
भेट भेट झाली. झाली. हं? त्या परमेश्वरानेच आपली भेट घडवून दिली. आज योगानं तुझी दुटी ह्या गावात लागली हा आणि त्या कशा पण त्या सख्याच्या पण गाया चोरीला नाही जाव्या हा आणि तू शोध घेत घेत इथं आलीस. इथं आली. म्हणजे त्या परमेश्वरानेच आपली भेट घडवून दिली बघ. बरोबर. अरे या गंग्याचं काही लक्ष दिसत नाही गाडचं. कांद्यावर पाणी लावलंय हां, तर अजून पाणी मोटर चालू केलं नाही त्यानं. हां, कुठं जाऊन बसत आहे कुठं नाही. हां, ते कोणाला घेऊन बसलं का तिकडं? मला याच्याकडे जाऊनच पाहू दे. का रे गंगाराम, हा तू जसा शाळेत होता ना आजही तसाच आहे बाबा. तुझ्यात काहीच बदल नाही झाला. शांते, काय माझ्यात बदल होणार आहे? पण मला आहे ना तुझ्यातला बदल बघून आहे ना खरंच मला बरं वाटलं. हा ना. हा काय पण मन शांती. खरंच माझं मन आहे ना आज भरून आलं बघ, तू भेटली. काय रे गांग्या, तुला मोटर चालू करायचं कांद्याला पाणी लावलं होतं ना? पण मालक 2 दिवस लाईट येणार नाही मी सांगितलं होतं ना. म्हणजे अरे दुसऱ्या डब्याला दुसऱ्या टिपीवरून आके टाकून आण ना. हा, कोण आहे काय येऊन बसले का? कुठले तुम्ही? हो, थोडं खाली आवाजात बोला. मग आमच्या कामाचा माणूस लावून धरला तुम्ही. हा, तुम्हाला कळत नाही का वर्दीवरून? अहो वर जे आहे तुम्ही पोलिसच कळत आहे आम्हाला, पण आमचा कामाचा माणूस आहे. तुम्ही का आले काय नाही काही सांगा ना आम्हाला. हा, मग थोडं नीट विचारा ना कशाला आले काय. हा, तुम्ही कोण आहे? इडं खायला आले? ही भाषा झाली का अरे तुम्ही? मग हा? मग आता आमच्याकडे काही होईल नाही काही नाही. तुम्ही कशाला आले ड्रेसवर? खाओ. हा, या गाय कोणाच्या आहे? हे काय मावले तुमच्या नाही, या चोरीच्या गाय आहे या. काय म्हणत्या? चोरून आणल्या. ओ रोख पैशाला काय गेले मी. खोटं बोलू नका. हा, खोटं बोल नका. म्हणजे कुठे काही लावायच्या काय तुम्ही शब्द? कोणत्या बाजारात तुम्ही? लोणीच्या बाजारातून आणले. लोणीच्या बाजारात? हा, किती महिने झाले गाय आणून? 6 महिने 6. 6 महिने. हो हो मॅडम, मी स्वतः गेलो होतो त्यांच्याबरोबर लोणीच्या बाजारला, तिथूनच घेऊन आलोय. खोटं बोलत नाही तू? नाही नाही, मी स्वतः गेलो होतो ना. पण बर, ते गाय हरवले ते तुमच्या गावच्या सकारामच्या. सकारामच्या? हा हा, सकाळी मी गावात गेलो ना, हा तिकडं गागाट चालू झालता गावामध्ये. हा. देवदर्शन घेताना 4 लोक बोलत होते, सकाळच्या गाय गेल्या सकाळच्या गाय गेल्या. चोर आले तुमच्या गावामध्ये. आहे का? ते मग मला गाय व्यवस्थित ठेवावं लागते बघा. का घ्या आपल्या गाय व्यवस्थित आता का शेडमध्ये बांधायच्या. आता कवर बसतो. अरे उठ ना, हे जनावर चारा पाणी कर. हा, अरे उठ ना. हा, हाय अच्छा, हाय, इकडे पाय. गड्याशी कसं बोलावं कळतं का? म्हणजे हो तो गडी माझा आहे. तुम्हाला काय बोलायचं राईट आहे? तुमचं असं हा? म्हणून काय झालं? मी त्याला रोख पेमेंट देतोय, काम करून घेतो मी त्याच्याकडून. हा का, असं काम करून घेता का? म्हणजे हा, गडी झाला म्हणून काय झालं असं वापर करते का त्याचा? अहो मालकाचं काम तेच राहतंय. काय मग काय काम? ये कर ते कर. हा? मग हो मालक, हा, तुम्ही आज तर माझा डबा पण नाही आणला आणि का म्हणत होता जा सप्त्यामध्ये जेवायला आहे, तिथं सप्त्यात काहीच नाही. काय मग उपाशीच आहे मी अजून. मग तू जाऊन आला गावातून? हा, मग संपलं ना तिथं. अरे मग तू लेट गेला. हा खरे स्वतः खाऊन पिऊन आला. हा, हा? आणि त्याला अजून उपाशी ठेवलं का? मग काय मग घरात स्वयंपाक होता ना? घरात तुम्हीच म्हणला घरात काय नाही केलं, मीच गावात सप्त्यात खाऊन आलोय म्हणला. हो, हा तुम्ही मस्त सप्त्यामध्ये जेवून आले हा, आणि त्याला उपाशी मारते का? हो मॅडम बाबा, तो गडी मावाला आहे. हा मी आला त्याला जेवायला द्यायचं का उपाशी मारायचं ते नाही मी ठरवेल. हा हा. तुमच्या मनाचा प्रश्न. हो मग. हा? तुम्ही काही करू शकता. हो मग. का रे, लय माझ्याटेल दिसत तू. हा, हो तोंड समोर बोला जरा. गडी हा मारायला. माझ्या टेलिफिजन म्हणजे काय ही कोणती भाषा आणली तुम्ही? तुम्ही वरती घातली म्हणजे तुम्ही काही बोलता काय? तो एक जीवच आहे ना. मग आहे ना जीव, माहिती आहे ना मला. तुम्हाला कसं वाटतं पोटाला खा हा. पोटभर. तो बिचारा सकाळपासून उपाशी आहे, त्याला काय वाटत नसेल का? आणि बिना उपाशी पाणी लगेच त्याला काम करायला लावून राहिले तुम्ही. हा, मग आता झोपेलच होता ना. झोपेला होता म्हणजे त्याच्या पोटात अन्नाचं कण नाहीये. हे तुम्हाला काय माहिती? काय म्हणजे? नाही तुम्हाला काय माहिती? त्यांनी सगळं सांगितलं म्हणून आज सकाळपासून जेवेल नाही म्हणे मॅडम मी. म्हणजे तुम्ही गाय तपा गावसायला आले का त्याचं विचारायला आले जेवेल नाही म्हणून? तुला काय मग? करायचंय तेवढ्याशी? नाही नाही तुम्ही एवढे चमा चौकशा करता काय आला? आमचा अधिकार आहे, आम्ही करू शकतो. काय आला? लोक जेवले की नाही ते पाहायला आले का? हा, मग लोक जेवले की नाही ते पाहायला आले? वापर करते गड्याचा. हा, त्याची काही तक्रार आहे का अशी? लयच माझ्याला दिसत. नाही नाही अशी तक्रार आहे का मॅडम तुम्ही सांगायला? गंग्या हा. चल तू आवर शर्ट. नाही नाही कुठं शर्ट घाल, चाल तू. गांग्या उठ तू उठ. उचलले बाल पाहिजे तुला? हाय, हा उचल लागेल. हात माग. कुठं चाललाय तू? हात माग. हे गायचं चारा पाणी कर. चल रे चल. मी नाही करत आता, हा मी नाही करत. का? मी जातो मॅडम बरोबर. कुठं?
ते मला घेऊन जातात. अरे ते पोलीस स्टेशनला येतील तुला. काल जातो पोलीस स्टेशनला बावळट्या. परत मला यायला पाठी होतील तुला सोडवायचं रे येते. का रे किती पैसे आहे तुझी उचल? 50,000 आहे. 50,000? हा बर. उद्या काय कर माहिती का? सकाळी हा पोलीस स्टेशनला यायचं हा. आणि तुझे 50,000 घेऊन जायचे. म्हणजे आता 50,000 यायला पोलीस स्टेशन येऊ? हा मग अहो कस काय मॅडम असं चावला तुम्ही? कुठून देणार आहे? काय? पैसे नाही त्याच्याकडं. मग तो काम करेल ना तोवर. मी देते तुला पैसे. पोलीस स्टेशनला ये. चल रे गंग्या ओठ. चाल. किती वाजता येऊ सकाळी मॅडम? सकाळी ये 11 वाजता ये. 11ला. हा तिकडे राहशाल तुम्ही? मग आम्ही कुठे जाणार आहे? आम्ही तिथंच राहतो पोलीस स्टेशनला. 24 तास सेवा आहे आमची तिथं. बर. चाल रे. या चांगला गडी सापडला होता मला. 2 वर्ष मग काम करत होता. पण ही मॅडम आहे कोण आले त्याची डोकं लावत बसली काय ना काय. हां गाय कोणाला चोरीला गेल्या त्या सख्याच्या आणि त्याला बसली काही ना काही विचारित. खाला कान हागला कान मुतला कान काय गरज होती. पण हिनं हिची ड्युटी करायची. नेलं माझ्या गाडी फितून लगेच आणि उचलले त्याच्या 50,000 रुपये. लगेच ती मला माहिती का पोलीस स्टेशन लिहू दे सकाळी आणि तो 50,000 रुपये घेऊन जाय. यायला काय पोलीस बाई बा. बरं आता हिच्या सकाळी जावंच लागेल. याला काच सोडी तुम्ही 50,000 रुपये घेऊनच येईल मी. का रे गंगाराम हा तू अजून लग्न केलंच नाही? नाही. मी नवऱ्याला सोडून दिलं. लई दारू प्यायचा तो. हा आता काय करू आपण? हा. आपलं प्रेम आहेच एकमेकांवर. प्रेम तर आहेच. आपण दोघं लग्न करू आणि सुखाने संसार करू. आणि तुझं जे राहिलेलं शिक्षण आहे ना, तुला तुझ्या गरिबीमुळं शिक्षण घेता नाही आलं. हो. नाही तर तू इतका हुशार होता का वर्गात तू 1 नंबर कधीच सोडला नाही. पण परिस्थितीमुळे काय करणार मी तरी. बरोबर. आता काय करते, तुझं उरलेलं शिक्षण आहे ना, मी करते तुझं शिक्षण आणि माझ्यासारखंच तुला आहे ना मोठा अधिकारी बनविते. चालतंय शांते. हां हा चल मग. चल.